विमान अपघाताबद्दल पार्थ पवार यांनी पुढारी न्यूजला एक मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रफुल्ल पटेल, व्हीके सिंग यांच्यातील संबंधांबाबत रोहित पवारांच्या सोशल मीडिया पोस्टमधून माहिती मिळाली अशी प्रतिक्रिया पुढारी न्यूजला पार्थ पवार यांनी दिलेली आहे। तर प्रफुल्ल पटेल आणि व्हीके सिंग यांच्यातील संबंधाबाबत मला आधी कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती, मला कल्पना नव्हती असं पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच पुढारी न्यूजची बोलताना त्यांना प्रतिक्रिया देताना आम्हाला त्यांनी ही माहिती दिलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल जय पवार लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांच्या आरोपांवर जय पवार आता काय बोलणार ते सुद्धा आता पाहावं लागेल। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आमच्या सोबत आहेत। संदीप, अतिशय मोठी प्रतिक्रिया, काय अर्थ काढायचा या सगळ्यातून? पाहायला गेलं तर रोहित पवार यांनी जे ट्विट केलेलं होतं त्यामधून त्यांनी थेट आरोप केला होता की VSR व्हेंचर्सचे जे मालक आहेत त्यांच्या मुलग्याचं जे लग्न होतं त्या लग्नाला प्रफुल्ल पटेल यांची हजेरी होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही आमदारांनी प्रफुल्ल पटेल यांची बाजू घेत रोहित पवार यांना विरोध केलेला होता। प्रामुख्याने मकरंद पटेल यांचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल आणि या सगळ्यामध्ये आता पार्थ पवारांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी काही सगळं प्रकरण आहे म्हणजे प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला हजर होते की नाही याबाबतची मला कुठलीही माहिती नाही। ज्यावेळेला रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केली त्यावेळेला मला याबाबतची जी माहिती आहे ती समजलेली आहे। आणि दुसरं महत्वाचं, जय पवार हे लवकरच त्यांची भूमिका मांडणार आहेत, त्यामधून देखील हा मुद्दा समोर येऊ शकतो असे स्पष्ट संकेत जे आहेत ते पार्थ पवार यांनी दिलेले आहेत। खरं तर सोमवारी जय पवार यांची पत्रकार परिषद होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली। कदाचित ती पुढच्या 2 दिवसांमध्ये होऊ शकते असं सांगितलं जाते। त्यातून नेमके काय खुलासे जय पवार करतात हे बघणं महत्वाचं आहे। मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीबाबत अनुपस्थितीबाबत जी काही चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये किंवा हे सगळं प्रकरण आपल्याला माहीतच नसल्याचं पार्थ पवार यांनी पुढारी न्यूजला सांगितलं। त्यामुळे आता बघावं लागेल यापुढे जय पवार जेव्हा पत्रकार परिषद घेतील त्यामधून ते नेमकी काय भूमिका आणि विशेष करून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत काय भूमिका मांडतात ते। नक्कीच संदीप, तुला मी थोडा थांबवते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सुद्धा आता जोडले गेलेले आहेत। शिवाजी, खरं तर हे जे वक्तव्य आहे पार्थ पवारांचं हे अत्यंत मोठं आहे आणि आपल्याशी बोलताना त्यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे। कुठेतरी पार्थ पवार यांचा रोख आहे का प्रफुल्ल पटेल यांच्याकडे? एक यामध्ये असं थेट असं म्हणता येत नाही, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जर व्हीके सिंग यांच्या कंपनीवरती कारवाई व्हावी हे जय पवार बोलतायत, जे अजित पवार यांचे चिरंजीव आहेत, त्यांची आई त्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यांच्याच पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष यांचे व्हीके सिंग सोबत संबंध आहेत असं रोहित पवार म्हणतायत। आणि या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेलांनी कुठलीही कल्पना ना पवार कुटुंबियाला दिली होती की मी व्हीके सिंग यांच्यासोबत संबंधात आहे किंवा व्यावसायिक संबंध आहे, घरगुती संबंध आहेत, कोणतेही संबंध असो। मात्र ज्या कंपनीवरती कारवाई व्हावी त्या कंपनीवरती एका पक्षाच्या अध्यक्षाचा मुलगा बोलतोय, एका अध्यक्ष गेले आहेत आणि त्याच कंपनीच्या सोबत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांचे संबंध आहेत आणि ही बाब पक्षाच्या कोणत्याच नेत्याला माहिती नाहीये। दुसऱ्या पक्षाचा नेता कुटुंबातील एक सदस्य सांगतो, त्यानंतर ही बाब समोर येते, तरी पक्षाच्या वतीनं कुठलाही नेता समोर येऊन या संदर्भात भाष्य करत नाही। हे खरं तर हे मौन काय सांगतं? यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एक प्रश्न हा आहे की रोहित पवार सांगतायत की व्हीके सिंग किंवा सिंग यांनी फोन करून सांगितलं सुमित कपूर यांना व्हिजिबिलिटी कमी असतानाही तू लँड कर, लँड केल्यामुळं हा अपघात झाला। आता या सिंग कुटुंबावरती आरोप होत आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। हे सगळं सुरू असताना आपण जर पाहिलं तर पवार कुटुंबियाकडून, खास करून अजित पवार यांच्या कुटुंबियाकडनं कोणतीच भूमिका घेतली जात नाहीये। ज्या अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी सीबीआयची चौकशीसाठी तुम्ही पत्र देतात, त्याला 25 दिवस उलटून गेले, त्या संदर्भातही तुमच्या पक्षाच्या वतीनं काही सांगितलं जात नाहीये। मग जर तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि अजित पवारांच्या संदर्भामध्ये तुम्ही सरकारमध्ये असतानाही पत्र देतात आणि तुम्हाला न्याय मिळत नाही, तर सर्वसामान्याला तुम्ही काय न्याय देऊ शकतात? हे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात। यांचं जे मौन आहे, खरं तर राजकारणामध्ये मौनाचे अर्थ असतात, मात्र काही ठिकाणी बोलावं देखील लागतं। नाहीतर असं होतं की सत्तेत असलेली माणसं जर आपल्याच व्यक्तीला न्याय मिळत नसेल, त्याच्यासाठी जर तुम्ही बोलत नसाल तर तुमच्यावरती प्रश्नचिन्ह निश्चितपणे उपस्थित राहतं।
सगळ्यात महत्वाचं असं आहे की प्रफुल्ल पटेल यांना देखील आपण संपर्क साधला होता, त्यावेळेस त्यांचं देखील मौन पाहायला मिळालेलं आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये पक्षाच्या एका नेत्यावरती जेव्हा आरोप होतात आणि सगळ्यात महत्वाचं आरोप हा आहे की अजित पवार यांचा मृत्यूला ज्या व्यक्ती कारणीभूत आहेत किंवा त्यांच्यावरती आरोप होत आहेत नक्कीच. त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला बोलायला वेळ मिळत नाहीये. जे पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलायला वेळ मिळत नाही. अगदी शिवाजी, आणि त्यामुळे आता यानंतर कदाचित येणारी जी पत्रकार परिषद आहे त्यात पवार कुटुंबीय काय बोलणार, जय पवार काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.